नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर आणि नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सगळ्यांचं चॅनल त्याचं नाव आहे बोलूया बिंदास. सो आज आपण आता 11व्या एपिसोडमध्ये आलो आहोत. येस, परत स्टुडिओमध्येच. सो मागचा एपिसोड तुम्हाला खूप आवडला असं ऐकलं लोक बोलले तो सेटअप पण चांगला होता बाई घरचा. आणि आम्ही तो परत आणणार आहोत सेटअप. सो लवकरच अजून आपण तिथे एपिसोड्स बघू. पण आता आम्ही काही बोलतच नाही, कारण आज ज्या दादा आल्यात ना, आपण डायरेक्ट एपिसोडमध्ये घुसणार आहोत, कारण त्यांच्याकडून आम्हाला खूप गोष्टी ऐकायच्यात. एंडला तुम्हाला सगळं कळेल का आम्ही एवढी घाई करत आहोत. तर दीपक दादा, वेलकम टू बोलूया बिंदास. सर, तुमचं मनापासून स्वागत. तुम्ही आज वेळ काढून आला त्यासाठी पहिलं म्हणजे खूप खूप धन्यवाद तुमचे. कसं वाटतंय तुम्हाला? आता आपण खूप दिवस फक्त आम्ही ट्राय करत होतो, ॲक्च्युली खूप लोकांकडून ऐकलेलं तुमच्याबद्दल. हो, आता आम्ही भेटतो आहोत. So तुम्हाला आणि कसं वाटतं आता बोलूया बिंदास? मला खरं तर खूप एक्सायटेड आहे की कॅनडातला पहिला मराठी पॉडकास्टमध्ये मला फीचर होता आलं. खरंच म्हणजे माझा प्रिव्हिलेज आहे की मी पहिल्या काही एपिसोड्समध्येच मी याच्यात फीचर होतं. रिअली अप्रिशिएटेड, थँक्यू सो मच. आणि ॲक्च्युली तुमचा जो प्रवास जो आहे, म्हणजे तुम्ही जे हे सुरुवात केली आहे त्याच्यात कौतुक, म्हणजे तुम्ही स्टुडंट असूनसुद्धा हे करता आहे, ह्याचं खरंच खास कौतुक आहे. म्हणजे इथे जेव्हा मी आलो सुरुवातीला त्यावेळेला मराठी लोक फारच कमी होते. हां, आणि आता या काही 10 वर्षांमध्ये 14 वर्षांमध्ये मी 2011 साली आलो इथे. तेव्हापासून आय वुड से 8 to 10 फोल्ड इन्क्रीज झालं आहे पॉप्युलेशन इन जनरल, आणि मराठी लोक पण तेवढेच. तर आपल्या ऑडियन्सला सर्वात पहिले तर तू तुझा इंट्रोडक्शन दे. मी दीपक गुर्जर आणि मी मूळचा मुंबईचा. जन्म माझा चेंबूरचा, आणि त्यानंतर कॅनडाला यायच्या काही वर्षाआधी आम्ही शिफ्ट झालो विक्रोळीला. पण चेंबूरमध्ये शाळा आणि कॉलेज होतं माझं SIS सायन. हां. आणि तुम्ही कॅनडाला कधी आलेत? मी ॲक्च्युली आलो 2011 साली, पण भारतातनं बाहेर पडलो त्याच्या अनेक वर्षाआधी. हां, म्हणजे नाही, मी काही वर्ष सौदीला होतो, सौदी अरेबियामध्ये. म्हणजे माझं फील्ड म्हणजे टुक मी देअर, म्हणजे मी थोडंसं उच्च शिक्षण घेतलं त्या फील्डमध्ये, आणि मग मला सौदीमध्ये चान्स मिळाला. तिथे गेलो मी. 4 वर्ष होतो ऑलमोस्ट. मग त्याच्यानंतर कुवेतला काही महिने होतो, आणि मग मला न्यूयॉर्कमध्ये मला चान्स मिळाला की इथे यावं. हां, तर ॲक्च्युली सौदीमध्ये चांगला जम बसला होता, सगळे ओळखत होते आणि माझा पोझिशन पण छान होती. पण सौदी इज नॉट अ व्हेरी गुड कंट्री फॉर फॅमिली लाईफ करता. सो मग तुम्ही जेव्हा आपण आता ही जी फील्ड आहे, मी आता थोडं एक्सायटेड झालो. कुठली फील्ड तरी कुठली कोणती फील्ड आहे? म्हणजे त्याला म्हणतात नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. म्हणजे त्या नावातच आहे सगळं. विदाउट डिस्ट्रॉईंग अ मटेरियल यू कॅन टेस्ट इट. उदाहरणार्थ जर कॉमन हे जर म्हटलं तर अल्ट्रासॉनिक्स हा एक फील्ड आहे. तुम्हाला सोनोग्राफी माहिती असेल. तर सोनोग्राफीमध्ये म्हणजे बाळाचं हेल्थ फाइंड आउट करण्याकरता ते एक प्रोब असतो जो पोटावर फिरवतात. तर एक्झॅक्टली तसंच आमच्याकडे प्रोब असतो जो आम्ही मेटल्सवर फिरवतो, आणि मेटलचा जो आतमध्ये जर डिफेक्ट असेल तर तो लगेच दिसतो. ओके. सो विदाउट डिस्ट्रॉईंग द मटेरियल नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करतो आम्ही. तो ही एक मेथड आहे. असे जवळजवळ एस्टॅब्लिश्ड असे 15-16 मेथड्स आहेत, आणि नॉन रेकग्नाइज्ड मेथड्स अजून नवीन तयार होत आहेत. तुम्ही एक्सरे पाहिला असेल. एक्सरे पण इज नॉन डिस्ट्रक्टिव्ह. दाताचा एक्सरे काढतो, आपल्या हाडांचा एक्सरे काढतो, ते पण मी केलेलं आहे. पण
मेटल्सवर. हां, खूप इंटरेस्टिंग. Yeah. युनिक आहे भाई, खूप युनिक आहे. कारण का मी IT डॉक्टर्स बिझनेस, हा म्हणजे आम्ही असे निश टू निश वेगळ्या वेगळ्या फील्ड ऐकल्यात. या दिस म्हणजे हे पहिल्यांदाच ऐकतोय. ऐकते भाई. हे तर माहितीच, म्हणजे आमच्यातल्या माहितीतलंही कोणी नाहीये. हा नाही तुम्हीच बरोबर. first. ॲक्च्युली मी माझ्या व्यतिरिक्त मी एकाच मराठी माणसाला भेटलो आहे जो या फील्डमध्ये आहे, म्हणजे कॅनडा आणि US मध्ये. हो. बाकी भारतात आहेत बरेच जण माझे. मी जसं सांगितलं, Yes. मी भारतात पण हेच करायचो, पण तिथे एवढं प्रगत नाही आहे किंवा एवढं ॲडव्हान्स्ड त्या ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी हळूहळू येते भारतात, म्हणजे सगळ्याच टेक्नॉलॉजीप्रमाणे. आणि हे यूज कोण करतात, लाईक कुठले यूज कुठे करतात? आता मी मेटल म्हटलं हां. तर नॉर्मली मेटल इन्स्पेक्शन म्हणजे वेल्ड इन्स्पेक्शन असतं. ओके. तर वेल्डिंग फील्डमध्ये, तर ऑइल अँड गॅस पाईपलाईन, तुमच्या घरी जे पाणी येतं, एव्हरीथिंग इज वेल्डेड. राईट. तर त्याचं वेल्ड चांगलं आहे की नाही ते फाइंड आउट करण्याकरता आपल्याला टेस्टिंग करावं लागतं विदाऊट डिस्ट्रॉईंग ऑब्व्हियसली. राईट. त्यामुळे आपण घरी बसून आपल्याला लक्षात येत नाही की हे जे फील्ड आहे, इट टचेस सो मेनी पार्ट्स ऑफ आवर लाईफ, की हां, वेल्डिंग सगळ्या ह्याच्यात आहे. म्हणजे आजकाल ऑफकोर्स घरी आपलं प्लंबिंग असतं, ते आजकाल प्लास्टिक पण येतं, दॅट्स फाईन, पण आधी कॉपरचं असायचं, त्याच्यामध्ये वेल्डिंग आहे. सो तर वेल्डिंग इन्स्पेक्शन हे एक मोठं फील्ड आहे. बाकी मटेरियल इन्स्पेक्शन पण अजून एक वेगळं आहे. yes. मी पण करायचो ते, म्हणजे पण आजकाल माझं स्पेशलायझेशन झालं आहे वेल्डिंगमध्ये. आणि त्यातल्या त्यात अजून स्पेशलायझेशन म्हणजे अल्ट्रासॉनिक्स. ओके. मग ह्या फील्डमध्ये तुम्ही यावं हे असं तुम्हाला म्हणजे तुम्हाला आधीपासून इंटरेस्ट होता की तुम्ही मला आधीपासून सायन्समध्ये इंटरेस्ट होताच, Okay. नक्कीच. येस. आणि या फील्डमध्ये येण्याकरता तुम्हाला सायन्समध्ये इंटरेस्ट पाहिजे. राईट. हां, म्हणजे मी पण म्हणजे ॲमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमी करायचो किंवा फिजिक्स क्लब्समध्ये. शाळेत असल्यापासून आम्हाला असे सर आम्हाला भेटले की जे आमचं सायन्समधलं थोडंसं इंटरेस्ट वाढवण्यात मदत झाली. तर त्या फील्डमधनं जेव्हा मी टेस्टिंग, ॲक्च्युली एक कंपनी मी जॉईन केली होती जस्ट माझ्या कॉलेज झाल्यावर, आणि ती सेल्स फील्डमध्ये होती. म्हणजे माझा जो जॉब होता तो सेल्समध्ये होता, पण ती कंपनी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग प्रोडक्ट्स बनवायची. चेंबूरलाच होती ती. अँड मी ॲक्च्युली चालू केलं होतं पार्ट टाईम म्हणून, म्हणजे कॉलेज संपायच्या आणि म्हणजे नोकरीचं म्हणजे ॲक्च्युअल लाईफ चालू करायच्या मधल्या गॅपमध्ये, रिझल्ट यायच्या आधी म्हटलं की आपण बघूया ना काय जॉब करता येतोय का. आणि चेंबूरलाच या कंपनीत मी जॉईन केलं, आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट यायला लागला की म्हणजे हाऊ आय कॅन गो इन टू दिस फील्ड. त्यांनीच एनकरेज केलं की तुम्ही ह्याच्यात अजून शिक्षण घ्या. मी ॲक्च्युली फिजिक्स ग्रॅज्युएट आहे. सो त्याच्यामध्ये पुढे मला करायचं होतं म्हणजे फिजिक्समध्ये, पण आय वॉज डायव्हर्टेड. आय वॉज इंटरेस्टेड इन दिस फील्ड, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, आणि मी भारतात ते करायला लागलो. खूप सही आहे. सही म्हणजे खूप वेगळी माहिती. राईट. जर या फील्डमध्ये कोणाला जायचं असेल तर त्यांना काय काय करायला लागेल, आणि सॅलरी पे वगैरे कसं आहे, इथे म्हणजे इथलं मी सांगू शकतो जास्त चांगलं. आय वुड से नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगमध्ये इथे प्रॉपर मोहॉक कॉलेज इथे आहे हॅमिल्टनमध्ये. तर मोहॉक कॉलेजमध्ये प्रॉपर कोर्स आहे त्याचा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगचा. ओके. मी स्वतः नाही केला आहे, कारण मी ऑलरेडी भारतात हे करायचो, आणि माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर मी बाकीचं इकडचं शिक्षण घेतलं, रॅदर सर्टिफिकेशन घेतलं. पण जर प्रॉपर तुम्हाला त्या चॅनलमधनं जायचं असेल तर मोहॉक कॉलेजमध्ये NDTचा कोर्स आहे. ओके. आणि हा निश फील्ड असल्यामुळे जर तुम्हाला मॅथ आणि सायन्समध्ये इंटरेस्ट असेल, बेसिक इंटरेस्ट, तर ही फील्ड खूपच छान आहे. म्हणजे दिस इज रिलेटेड टू इंजिनिअरिंग, पण एक प्रॅक्टिकल पार्ट ऑफ इंजिनिअरिंग असं म्हणू शकतो.
खूप सही आहे यार हे. खूप आहे भाई, आणि हाय लेवल इंजिनिअरिंग आहे भाई खूप. म्हणजे आम्ही अजूनपर्यंत जे असे फिक्स बसवले प्रोसेसच करतोय आम्ही इन्फॉर्मेशन की, आणि आम्ही ह्याच्या म्हणजे पलीकडे आता तेच होतं की ह्याच्या मार्फत आम्हाला या नवीन नवीन गोष्टी शिकायला आता तेच होणार आहे की मी घरी जाऊन या गोष्टींबद्दल थोडस रिसर्च करणार की तुम्हाला पण मजा येत असणार. खरं आहे की अशा फील्ड्स आपल्याला माहिती नसतात पण आपण पोचलो आहोत, आपली लोक आहेत आणि आपली लोक तिथे आपल्याला मदत करायला पण आहेत. ऑफकोर्स ते महत्त्वाचं आहे. कारण आहे ना, इथे कॅनडामध्ये मी बघितलंय की आपण भारतात वशिला म्हणतो, पण मग कॅनडामध्ये वशिला नाही आहे, पण एक रेफरन्स जर असला ना तर इट मेक्स द जॉब सो मच इझियर. राईट. हां, नाही खरं आहे. आम्ही त्या दिवशी तुम्हाला, म्हणून मी त्या दिवशी सांगितलं की आमच्या मार्फत पण 2-3 मुलांना हेल्प झाली. नाही खूप खूप छान, खूप बरं वाटलं की त्यांना हेल्प झाली आमच्यामुळे. आम्हाला माहिती पण नाही, आम्हाला झाल्यावर कळतं की त्यांनी इंटरनली, त्यांना फक्त आम्ही बोललेलो की तुम्ही यांना टेक्स्ट करू शकता, यांना मेसेज ड्रॉप करा. सो त्यांनी केलं, त्या सरांनी, त्या दादांनी पण हेल्प केली त्यांना, आणि दे लँडेड अ गुड जॉब ज्यांना गरज होती एकदम अर्जन्सीमध्ये. आणि त्यांनी मग आम्हाला टेक्स्ट केलं की अरे मला ते जॉब मिळाला. त्यांच्याशी बोललो, मी बोललो आव यार, सही आहे यार. सो त्याच्यामुळे मग अजून आम्हाला मोटिवेशन होतं. नाही, आणि नवीन नवीन फील्ड्स माहिती करण्याचं ते एक महत्त्वाचं कारण आहे की सॅच्युरेशन झालंय सगळ्या, म्हणजे बऱ्याचशा फील्ड्समध्ये. नवीन फील्ड मिळाली ना तर त्याच्यामध्ये जॉब स्कोप पण जास्त असतो. बरोबर. नाही खरंय. सो मी आता आपल्याला अजून एक नवीन फील्डचा एक येस, आणि जर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर दादासोबत कनेक्ट करा. आम्ही लिंक्डइन वगैरे टाकू. बरोबर. नक्की आम्ही सगळं शेअर करतोच आहोत. सो तुम्ही नक्की कनेक्ट करा. तुमचे अजून कोणी फ्रेंड्स असतील त्यांना रेफरन्स काही तुम्ही, पण ह्याच्याचसाठी आम्ही इथे आहोत. खूप भारी वाटलं या टॉपिक बद्दल मला. म्हणजे सुरुवातच अशी एकदम सही झाली ना की मजाच आली मला. सो आता आपण तुमच्या फील्ड NDT राईट, NDT त्याबद्दल तर खूप एक्साइटिंग असं आम्हाला इन्साइट्स मिळाले. असेच अजून काय काय म्हणजे आम्ही, ते तर तुमची एक प्रोफेशनल फील्ड झाली की ते तुम्हाला करता, तुम्ही एवढी वर्ष करत आहात. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या ज्या आवडी आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला खूप लोकांनी सांगितलं. म्हणजे असेच सायली ताई एक म्हणून आलेल्या, चैताली ताई आलेल्या. सो त्यांनी सांगितलं की आपल्या म्हणजे या KWC रिजनमध्ये मराठी प्ले गेल्या वर्षी, म्हणजे ह्या वर्षी समरमध्ये झालं. सो ते सगळं तुम्ही तेव्हा त्यात एक मोलाचा वाटा तुमचा होता. जरूर. येस, त्याबद्दल आम्हाला जाणायचं आहे. आणि आधीच आम्ही सांगतोय, आम्ही त्यांनाही तेच सांगितलं. तिथे आम्ही तर अनाऊन्स केलेलं की जे पण आम्हाला माहित नव्हते ते तुम्ही आहे दादा, दीपक दादा, पण आम्ही बोललेलं जे पण आहे आम्ही ते जॉईन करू फॉर एक्सपिरियन्स. यू आर मोस्ट, ॲक्च्युली तुम्हीच जास्त एक्सपिरियन्स आहात, तर मलाच आनंद होईल म्हणजे तुम्हाला घ्यायलापेक्षा तुम्ही जर जॉईन झालात आम्हाला तर खरंच आनंद होईल. कारण हे आम्ही सगळं ॲज अ हॉबी करतो, म्हणजे ज्यांना बेसिकली पॅशन लागतं. तुला तर माहिती आहे, म्हणजे या फील्डमध्ये जर तुम्ही नाटक किंवा कुठलाही कला जर करत असाल ना, तुम्हाला एक पॅशन लागतं. पॅशन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वेळेचा अभाव असेल ना तर तो वेळ काढणं, तर वेळ जेव्हा पॅशन असतं तेव्हा वेळ काढत नाही, तर वेळ निर्माण होते आपोआप. कारण आपण बाकीचे सगळे गोष्टी त्याच्या अवतीभोवती ॲडजस्ट करतो. हां, प्रायोरिटी देतो त्याला, की मग बाकीचं सगळं ॲडजस्ट होतं. कधी जेवण खाण झोप पण त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाते. हां, तर ते पॅशन लागतं. आणि आपल्याकडे किचनर वॉटरमध्ये खूप पॅशनेट लोक आहेत. काही लोक आता आय वुड से काही लोक दुसऱ्या रिजनमध्ये शिफ्ट झाली, पण जे आम्हाला जॉईन केले होते ते टोरंटोच्याहून पलीकडनं पण लोक ट्रॅव्हल करून यायचे. दर विकेंडला यायचे प्रॅक्टिस करायला आणि नाटकामध्ये मस्त छान करायचे. अजून यावर्षी ॲक्च्युली ओकविलहून एक जण मी त्याला गाठला, मी त्याला कन्व्हिन्स केला की तू या रोलला तू फिट आहेस. म्हणजे आमच्या आधीच्या ओळखीचा आहे, पण तो राहायला ओकविलला आहे. आणि त्याचं मोस्टली प्रॅक्टिस मी ऑनलाईन घेतली. हां, व्हॉट्सॲपवर. आणि त्यांनी छान केलं. म्हणजे तो आला, म्हणजे आय वुड से 3 का 4 ॲक्च्युअल प्रॅक्टिसेसमध्ये त्यांनी हे केलं. म्हणजे तो परफॉर्म करायचा माझ्यासमोर व्हॉट्सॲपवर, झूमवर, पण जे पर्सनली जे आपण करतो ना
ते त्याला जास्त महत्व असतं. आणि डिड क्वाईट वेल, छान मजा आली. चालू कधी केलं काय स्टोरी असेल राईट, त्याचं पण रिझन म्हणजे एक मागे बॅक स्टोरी काय की चालू करायचं. मी 2011 साली आलो इथे. म्हणजे येण्याचं मेन कारण आहे की बेसिकली कॅनडा त्यावेळेला, इवन अजूनही काही लोक आर्ग्यू करतील की आता थोडं टेक्नॉलॉजिकली कमी झालं आहे असं म्हणू शकतील, पण त्यावेळेला उच्च स्थानावर होतं कॅनडा टेक्निकल फील्ड. आणि मी ज्या कंपनीला जॉईन करायचं होतं ती कंपनी जगात एकदम टॉप पोझिशनला होती. म्हणजे त्याचे जे ओनर्स होते, इट वॉज अ प्रायव्हेट कंपनी, इक्लिप्स सायंटिफिक नावाची. आणि त्यांचे जे ओनर्स होते त्यांनी पेपर्स पब्लिश केले आमच्या फील्डमध्ये, NDT-मध्ये. त्यांचे जगप्रसिद्ध होते की सायन्स जर्नल्समध्ये, म्हणजे आमच्या NDT-च्या जर्नल्समध्ये त्यांचे आर्टिकल्स पब्लिश व्हायचे. आणि माझी अशी खूप इच्छा होती की त्यांच्याबरोबर जर काम करायला मिळालं तर, म्हणजे आता तुम्ही विचार करा की तुमच्या फील्डमध्ये जो बेस्ट आहे त्याच्याबरोबर जर काम करायला मिळालं तर किती मजा येईल. तर ते त्या लेवलचे होते ते, की द टॉप ऑफ द फील्ड रिसर्च, म्हणजे आमच्यापेक्षा खूपच मोठे वयानी पण आणि एक्सपिरियन्सनी पण त्यांच्याबरोबर काम करायला मिळावं ही एक इच्छा होती. अँड आय डोंट नो, म्हणजे देवानी मदत केली आणि मी अप्लाय केलं. माझं सर्टिफिकेशन त्यांना आवडलं आणि ते म्हणले की तू ये इथे, वी विल स्पॉन्सर यू. आणि मी त्यावेळेला न्यूयॉर्कला काम करायचो. आणि म्हणजे मी NDT-मध्येच होतो, पण जसं मी मगाशी सांगितलं ना की 2-4 असे मुख्य फील्ड्स आहेत. तर मी एक्सरेजमध्ये होतो, म्हणजे एक्सरे रेडिओग्राफी म्हणतात त्याला. मी त्या फील्डमध्ये होतो, न्यूयॉर्कमध्ये काम करत होतो. आणि हे जी फील्ड आहे ही अल्ट्रासॉनिक्स आहे. तर अल्ट्रासॉनिक्सच्या ॲडव्हान्स फील्डमध्ये मला यायचं होतं. आणि त्यांनी ते ओपनिंग दिले. ते म्हणले या कम ओव्हर, वी नीड यू. आणि त्यांनी स्पॉन्सर केलं मला. आणि आय वुड से अबाउट 8 महिने लागले मला. त्यांनी स्पॉन्सर केलं आणि PR स्पॉन्सर केलं डायरेक्टली. सो आय केम हिअर थ्रू दॅट. आणि त्यात मी जुलैला आलो. सप्टेंबरमध्ये गणपती होते. ओके, तर आम्ही शोधाशोध करायला लागलो की काय कुठे गणपती आहे का. आपलं मराठी माणूस म्हटल्यावर आपण शोधतो काय की अरे इथे काय गणपतीच्या वेळेला आपण कुठे जायचं है ना. हां, तर त्या वर्षी 2011 सालीच गणपती कुठे आहे शोधत होतो. मग कळलं GTA-मध्ये आहे. GTA-मध्ये तर आता खूप मराठी पॉप्युलेशन त्यावेळेलाही बरीच होती, म्हणजे हजारोंनी होती. अजून आता तर खूप वाढली आहे, पण त्यावेळेला पण 1000 फॅमिलीजच्या वर आम्ही ऐकून होतो की आहे वगैरे. तो काळ असा होता की त्यावेळेला, आता मी थोडंसं मिक्स करतोय म्हणजे हे स्टोरीमध्ये, त्यावेळेला आमचं कॅनडाचं थोडंसं एक दृष्टिकोन पण मी जस्ट सांगतोय. ग्रोसरीचे साधे आयटम नाही म्हणतात तर मिळायचे इथे. 1-2 दुकानं होती इंडियन स्टोअर, पण आम्हाला म्हणजे डाळ तांदूळ जे स्पेशल घ्यायचे होते किंवा काही मसाले किंवा आपले स्नॅक्स वगैरे घ्यायला इथे काही मिळायचं नाही. आम्हाला GTA-ला जावं लागायचं. मिसिसागाला वगैरे ब्रॅम्प्टनला जाऊन खरेदी करायचो. आजकाल तर काही कमी नाही आहे, पण 2011 साली काहीच नव्हतं. तेव्हा आम्हाला कळलं की म्हणजे त्या सप्टेंबरमध्ये की गणपती इथे होतो, म्हणजे इथे एक सार्वजनिक कार्यक्रम होतो. तर गोल्डन ट्रायंगल मराठी मंडळ म्हणून एक म्हणजे होतं. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो आणि तिकडे पहिल्यांदा इतके मराठी लोक बघितले तिथे. आणि असं कळलं की ते म्हणजे 2004 साली त्यांनी चालू केलं होतं गणपती. म्हणजे किचनर वॉटर रूममधला हा सगळ्यात जुना सार्वजनिक गणपती आहे तो. हां, म्हणजे आहे छोटीशीच, अजूनही तीच मूर्ती, अजून तेच वापरतात. ती आहे छोटीशीच मूर्ती आहे, पण तीच मूर्ती आपण दरवर्षी म्हणजे त्याची पूजा करतो. तर त्या ह्याच्यामध्ये आम्हाला इतके लोक भेटले, मराठी लोक, आणि त्यांच्या थ्रू मला कळलं की ओके इथे काही लोक आहेत ते मराठी नाटक बसवतात. तर
ते ती जी लोक आहेत म्हणजे बरेच सिनियर आहेत आणि ते आता ऑलमोस्ट 60 to 65 वर्ष झाली त्यांना इथे येऊन. हां, म्हणजे ते 80च्या जवळपास आहेत ते, म्हणजे ते कॉलेज संपलं आणि इथे आले तेव्हापासून इथेच आहेत. तर इतके जुने फॅमिलीज आहेत. आय थिंक तुम्ही त्यांनाही इन्व्हाइट करायला हरकत नाही. आवडेलच खरंच. म्हणजे आता हे तर ही पण नाही, कारण काही माहिती जी त्यांच्याकडनं मिळते ना, म्हणजे इट इज लाईक प्राइसलेस. ती माहिती तुम्हाला गुगलवर नाही मिळणार, कुठेच नाही मिळणार. त्या काळचं काय होतं कॅनडा, मराठी लोक किती होते काय, आम्ही विचारतो त्यांना. डॉक्टर प्रकाश खरे म्हणून आहेत, त्यांनी जे इतके वर्षांपूर्वी आले इथे, ते आम्हाला सांगायचे की फार कमी म्हणजे 5च फॅमिलीज होते इकडे, मराठी फॅमिलीज, आणि त्यांनी ते शोधून काढले. आणि मोस्ट ऑफ देम वेअर लाईक इन हायली टेक्निकल फील्ड, हायली एज्युकेटेड फील्ड. त्यातले तर 2 डॉक्टर होते, 2 PhD होते. असे खूप म्हणजे उच्च शिक्षित मग इथे कॅनडामध्ये आले होते. त्या 5 पैकी 3 फॅमिलीज आहेत अजूनही. तर दॅट्स अ गुड चान्स त्यांच्याशी जर इंटरव्ह्यू करता. मला तर खूप आवडेल. म्हणजे आम्हाला जर त्यांचा काही कॉन्टॅक्ट किंवा आम्ही त्यांच्याशी ॲब्सोल्युटली आम्हाला खूप प्रचंड आवडेल त्यांना इथे त्यांच्याशी गप्पा मारायला. कारण असेच आमचे ॲक्च्युली कॉन्टॅक्ट्स होतात. की आम्हाला कळतं आणि मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारून मग त्या 4 गोष्टी सांगून त्या आमच्यासाठी वेगळ्या असतात. सो ते खूप फन असतं आमच्यासाठी, मजा येते खरं ॲक्च्युली. हो, खरं. म्हणजे काही गोष्टी ज्या आपल्याला दुसरीकडनं माहिती नाही पडत ना, त्या ह्यांच्याकडनं फर्स्ट हँड माहिती पडतात. खरं. आणि मी असं बघितलंय, जे जुनी लोक असतात ना, त्यांच्याकडच्या आठवणी अशा डिटेल्ड असतात, मस्त एकदम. खूप मजा येते ऐकायला की अरे हे असं होतं तसं होतं, आम्ही तेव्हा आलो तेव्हा. आणि म्हणजे खरंच कौतुकही वाटतं त्यांचं की इतकी वर्ष झाली त्यांना सगळ्यांची नावं पण लक्षात आहेत. की आम्हाला इथे गुएल्फला गेलो होतो, आम्हाला हे डॉक्टर भेटले होते, त्यांची नावं वगैरे. मी म्हटलं म्हणजे खरंच. आणि मला आहे ना आता इंस्टाग्रामला पण असे हिस्ट्री मीम्स वगैरे पेजेस आहेत जे आपले मुंबईचे किंवा कॅनडाचे, टोरंटोचे जुने फोटो टाकतात किंवा व्हिडिओज, ते बघायला किती भारी वाटतं. खरं. आणि तेच एक इंग्लंडची व्हिडिओ आहे, लंडनची जुनी व्हिडिओ आहे, त्यामध्ये तुम्ही बघणार ना सगळ्या लोकांचे ते लाईक क्लोथिंग स्टाईल वगैरे, एकदम छोटे मुलांपासून ते पूर्ण त्यांचे ते जॅकेट प्रॉपर. मजा येते. तसेच राहायचे. तेच हीच खरी गंमत असते की आम्हाला पण नवीन गोष्टी, नवीन लोक आता आम्हाला माहितीच नाही, त्यांच्याकडून जर ऐकायला आम्हाला मिळालं, वेगळं छान एक्सपिरियन्स असेल तर आमच्यासाठी. आता हे डॉक्टर खरे ते न्यूरोसर्जन होते. सो ही वॉज द टॉप ॲट द टाईम. म्हणजे कॅनडाच्या या फील्डमध्ये म्हणजे ऑन्टॅरिओच्या ह्याच्यामध्ये सगळे त्यातले ते टॉप हे होते. आणि ते जेव्हा मुंबईला शिकायला होते मेडिकल स्कूलमध्ये, तेव्हा त्यांना बराच म्हणजे नाटकांमध्ये काम करायचा इंटरेस्ट होता. हां, तर ते तेव्हा करायचे नाटकामध्ये. आणि ते त्यांचं जी हॉबी आहे ते इथे घेऊन आले. आणि माहिती आहे म्हणजे या फील्डमध्ये जर तुम्ही एकदा असाल तर ती खाज असतेच. खरं. तर त्यांनी ती सुरुवात केली. बेसिकली ते खूप वर्ष करायचे आधी, पण ते एस्टॅब्लिश्ड जे स्क्रिप्ट असेल तर ती घेऊन करायचे. मग नंतर मी 2011 साली तर मला कळलं की ते करतात म्हणून. 2012 साली आम्ही जेव्हा त्यांनी हे केलं होतं तेव्हा मी पहिल्यांदा भाग घेतला त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी 4 भूमिका केल्या होत्या. ते नाटक होतं वाऱ्यावरची वरात. आणि ते खूप गाजलं. म्हणजे GTA मधनं पण लोक बरेचसे आले होते ते बघायला. सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे GTA वरले लोक किचनर वॉटरलूमध्ये सहसा येत नाहीत, कारण त्यांच्याकडे एंटरटेनमेंटचे ऑप्शन्स इतके आहेत. तेव्हाही होते, आत्ता तर अजूनच वाढले आहेत, पण ते सहसा येत नाही तिकडे. पण मग तिकडनं यायला लागल्यावर आम्हाला जरा अजून स्फूर्ती यायला लागली. पण मग त्यानंतर थोडंसं आम्ही इम्प्रोवाईज करायला लागलो की काही
सीन्स ज्या आपल्याला ओरिजिनल स्क्रिप्टमध्ये जसे डिस्क्राईब केले आहेत तसे खरंच स्टेजवर नाही करता आले तर काय करू शकतो, मग चेंजेस करायचे त्याच्यामध्ये असे. तर मग त्यावेळेला मी सगळे चेंजेस बरेचसे करायचो, पण ते ॲज अ आवड म्हणून करायचो की ओके चेंज केले आणि बघूया जमतं आहे का, जमतं आहे चांगलं, लेट्स गो फॉरवर्ड. पण नंतर काही वर्षांनी असं झालं की स्क्रिप्ट मिळत नव्हते. मग स्क्रिप्ट नाही तर मग आता काय करायचं, पण मग एस्टॅब्लिश नाटकं आहेत जे यूट्यूबवर आहेत, तर त्यांना बघून मग ते हे करायचं. आता यूट्यूबवरचं नाटक पेपरवर आणायचं म्हणजे ते स्क्रिप्ट सगळी लिहायची. तर प्रोसेस अशी आहे की स्क्रिप्ट म्हणजे जसं डायलॉग आहेत तसे पहिले लिहायचे आणि तो फॉर्मॅट जो यूट्यूबवर आहे तो वेगळ्या वेगळ्या सीनमध्ये म्हणजे स्टेजवर नसतो बरेचदा तो आउटडोअर पण शूट केलेला असतो. फॉर एक्झाम्पल दूरदर्शनवरच्या काही जी नाटकं केली आहेत, खूप आधी दाखवायची दूरदर्शनवर, तर ते नाटकं जे आउटडोअर शूट केली आहेत तर ती स्टेजवर कशी दाखवणार, किंवा चेंज ऑफ सीन, पटकन चेंज झाला, सीनच चेंज झाला आणि आधीचा डायलॉग आणि दुसरा डायलॉग जॉईन केलेला आहे, हाऊ कॅन वी कनेक्ट दॅट ऑन स्टेज. तर ते त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन खूप लागायला लागलं. मग आम्ही ते करत गेलो आणि मग त्या आय वुड से 3 वर्षापूर्वीपर्यंत लाईक वी वर डुईंग इट नॅचरली, जसं होत होतं. स्क्रिप्ट जशी डिमांड आहे तसे लोक करायचे. पहिलं डायरेक्शन पहिल्यांदा मी जेव्हा डायरेक्शन केलं 3 वर्षापूर्वी, तेव्हा जावाई माझा भला हे वेल एस्टॅब्लिश्ड खूप पॉप्युलर नाटक आहे. आणि त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट, थोडी सॅड पण आहे, विक्रम गोखलेंनी मुख्य भूमिका केली होती त्याच्यामध्ये, त्या नाटकामध्ये. आणि आमचा ज्या दिवशी शो होता त्याच्या आदल्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ही पास्ट अवे दॅट इव्हनिंग, ज्याच्या आदल्या रात्री. आणि म्हणजे आम्ही खूप असा हे केला होता, म्हणजे नंतर जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा विचार केला होता की ह्याचा व्हिडिओ काढून मग त्यांना पाठवू, एक हे म्हणून की, कारण त्यावेळेला आजारी पण होते ते, बरेच महिने आजारी होते. पण अनफॉर्च्युनेटली ते असं झालं की त्यांचं म्हणजे त्यांची डेथ आदल्या रात्रीच झाली आणि आम्ही तो परफॉर्म केला. पण इट वॉज व्हेरी वेल रिसिव्ड. तो 9 जण होतो आम्ही टोटल. खूप छान रिसीव्ह झाला. इवन GTA मधले पण लोक आले होते त्यावेळेला. आपल्या सोशल मीडियाचा बराच उपयोग करून, ॲडव्हर्टाइजमेंट करून लोकांकडनं मग हे घेतलं होतं. तर आम्ही यावर्षीच मेमध्ये आम्ही व्यक्ती आणि वल्ली हे नाटक केलं. म्हणजे पु ल देशपांडेंचं गाजलेलं नाटक आहे ते. तर व्यक्ती आणि वल्लीमध्ये बरेच कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे त्याच्यावर बेस्ड एक महेश मांजरेकर सरांनी जे काढलं होतं ना, व्यक्ती की वल्ली, त्याच्यावर बेस्ड नाही म्हणू शकतो, पण मूवी आहे, पण पुलंच्या आयुष्यावर काढला होता. पण ते जे ओरिजिनल पुस्तक आहे त्याच्यावरनं दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी अशोक सराफनी मेन कॅरेक्टर केलं होतं. त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं नारायण. म्हणजे आता प्रोसेस अशी होती की एक 11-12 वेगळे कॅरेक्टर्स होते आणि जेव्हा त्यांनी दूरदर्शनच्या ह्याच्यामध्ये शूट केलं होतं त्याच्यामध्ये आउटडोअर सीन्स वगैरे पण असे बरेचसे होते. तर असं नाटक निवडायचं होतं की जे स्टेजवर परफॉर्म करू शकतो, आमच्या ऐपतीत असेल, म्हणजे जे आमच्या कॅरेक्टर म्हणजे आमच्या ॲक्टर्सना ते शक्य होईल. एक पहिली गोष्ट ती होती. फार सीन चेंज न करता यावे अशी पाहिजे आणि लोकांच्या आवडीची पण पाहिजे. त्यातलं एक होतं नारायण. ते बऱ्याच लोकांना ते कॅरेक्टर माहिती आहे, नारायण. दुसरं होतं नाथा कामत. तर नाथा कामतला आम्हाला एक यंग व्यक्ती हवी होती, यंग पोरगा हवा होता,
जो अगदी यंग नाही, म्हणजे आम्हाला तर कॉलेजमधलाच हवा होता जो म्हणजे आत्ता तुम्ही भेटलात, नाही तर तुमच्यापैकी एकाला नक्कीच ते कॅरेक्टर गेलं असतं. पण आम्हाला असा यंग दिसणाराही चालला असता. तर माझा एक मित्र आहे, तो राहतो ओकविलला, तर तो ओकविलहून इथे प्रॅक्टिसला यायचा, म्हणजे बरेचदा आला तो, आणि बरेचदा त्याच्या ऑफिसच्या कामामुळे सुद्धा येता येत नव्हतं, त्यामुळे आम्ही ऑनलाईन पण प्रॅक्टिस बरीचशी केली आणि ही डिड दॅट कॅरेक्टर. फॅन्टास्टिक झालं ते. आणि तिसरं एक कॅरेक्टर होतं आपलं पेस्तन काका, ते पण खूप गाजलेलं कॅरेक्टर आहे. तर ते मी केलं ते कॅरेक्टर, म्हणजे मेकअप करून. एक तो जो सीन आहे, तुला जर आठवत असेल तर त्याच्यामध्ये ते रेल्वेच्या कंपार्टमेंटचा एक सीन आहे, त्याच्यामध्येच अख्खं ते नाटक आहे. ते 20 मिनिटाचं आहे. तर ते प्रत्येक कॅरेक्टर वेगळ्या वेगळ्या, म्हणजे जो पहिलं कॅरेक्टर आहे नारायण, तर तो नारायण ते लग्नाच्या सगळं जबाबदारी उचलतो. त्याच्या भाचीचं लग्न असतं आणि त्याची भाचीचं नाही, पुतणीचं. त्यांचे 3 वेगळे. हां, तर दुसरं कॅरेक्टर होतं नाथा कामत, थोडा यंग, म्हणजे कॉलेज गोईंग कॅरेक्टरपासनं तो 40शीत पोचेपर्यंत असं एक हे होतं. पण ते होतं 40 मिनिटाचं नाटक. तर ते 1.25 तास, 40 मिनिटं आणि 20 मिनिटं असे 3 वेगवेगळे कॅरेक्टर्स वठवली आम्ही नाटकामध्ये. त्याच्यामध्ये चेंज ऑफ सिनरी इतके होते, पण ते सगळा प्रोसेस करायला खूप मजा आली आणि इट वॉज व्हेरी वेल रिसिव्ड. त्याच्यामध्ये 38 कॅरेक्टर्स होती. आता मी मगाशी सांगितलं ना की मी इथे जेव्हा असतो 2 आठवडे, त्यावेळेला लोकांची अवेलेबिलिटी करून, म्हणजे त्यांना मॅनेज करून, मी इथे आल्यावर मला काहीच मॅनेज करायचं नाही आहे, म्हणजे माझं काम सोपं आहे. त्यांनी ॲडजस्ट करून, त्यांचं लाईफ ॲडजस्ट करून, मुलाबाळांना सांभाळून, नोकरी सांभाळून, ते सगळं करून इथे प्रॅक्टिसला यायचं आणि ते नाटक खूप सक्सेसफुल करवायचं. हे सगळं त्यांनी, त्या ॲक्टर्सनी केलं. म्हणजे कौतुकास्पद आहे खरंच. कारण कॅनडात इथे आल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा वेळ मिळत नाही, कारण तुम्हाला एक तर हेल्प नाही आहे, म्हणजे घरी काम करायला सगळी कामं स्वतःच करावी लागतात. सोशल हेल्प नाही आहे, म्हणजे तुमचे नातेवाईक नाही आहेत की तुमचं मुलं बाळं सांभाळायला कोणाकडे ठेवलं आहे असंही नाही आहे, किंवा स्वयंपाक करायला कोणीतरी घरी ऑलरेडी स्वयंपाक करून ठेवलं असं नाही आहे. लोक नोकरी जॉब करतात, म्हणजे आजकाल थोडंसं सोयीस्कर झालं आहे म्हणा, म्हणजे वर्क फ्रॉम होम वगैरे, पण जॉब करून येतात लोक, जेवण वगैरे बनवतात आणि मग हे पण जोपासतात पॅशन. असं ते हे आहे. आणि यावर्षीचं झाल्यानंतर मग अजून लोकांचे डिमांड आले, म्हणजे प्रेक्षकांमधनं काही लोक पुढे आले आणि ते म्हटले की पुढच्या वर्षी दादा आम्ही 100% तुम्ही अनाऊन्स करा, आम्ही हे करायला येऊ. म्हणजे हे तुमच्यामार्फत मला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला नाटकात काम करायचं आहे, तुम्हाला ते कमिटमेंट पाहिजे असते. म्हणजे ॲब्सोल्युटली, म्हणजे त्या वेळेवर येणं, ते इतका वेळ 2-1 तास प्रॅक्टिस असते, 1.5-2 तास ती प्रॅक्टिस करणं आणि मी घरी जाऊन बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करणं. पॅशन असल्याशिवाय ते होत नाही. खरं, राईट. मग तुम्ही हे जे आता प्रॅक्टिस वगैरे कुठे करता आणि तुमची टीम किती मोठी आहे? आमची टीम जेवढी मोठी, जसं मी सांगितलं ना, मागच्या वर्षी 9 जणं होती. ओके. 9-10 जणं होती आणि यावर्षी 38 लोकांची टीम आहे. आता टीम म्हटलं तर हे सगळं व्हॉलंटिअर वर्क आहे, राईट. ओके. आता डायरेक्शन मी करतो, नेपथ्य करायला नितीन म्हणून एक आहे माझा मित्र आहे. इतके वर्ष आम्ही कसं करत होतो की नेपथ्य जर करायचं झालं ना तर जे हातात अवेलेबल आहे ना ते करायचं. म्हणजे मागे एक पडदा लावायचा आहे की तुम्हाला काय म्हणतात त्याला, अंतरपाठ आहे तर काही नाही तर ओके ठीक आहे शाल ठेवा. पण आहे ना, आम्ही हे चेंज करतो आहे की जेवढं ऑथेंटिसिटी दाखवू शकतो, खूप जास्त खर्च न करता. आणि तसं म्हटलं तर सगळं व्हॉलंटिअरिंग वर्क आहे, राईट. वी आर ट्राईंग टू गिव्ह द बेस्ट
आउट ऑफ व्हॉट इज अवेलेबल. आम्ही पण ॲक्च्युली तिकीट लावून शो करतो, पण ते तिकिटातनं जेमतेम त्याचे खर्च निघतो. काही लोक आहेत जे आम्हाला स्पॉन्सर करतात, म्हणजे कृष्णाचं जो रिअल इस्टेटमध्ये आहे, कृष्णा भुरे, भूपेंद्र माने आहे जो ह्याच्यामध्ये इन्शुरन्समध्ये आहेत, ते रिटर्नमध्ये काही एक्सपेक्टेशन न ठेवता ते मराठी कार्यक्रमाला सपोर्ट करायचं म्हणून ते सपोर्ट करतात. मग ते पण एक कौतुकास्पद आहे, म्हणजे खास उल्लेखनीय आहे ती की ते लोक हे करत आहेत. म्हणजे बाकीचे जे लोक सपोर्टिंगला आहेतच. आता मी जसं सांगितलं, नेपथ्याला खास लोक जर पुढे आली, कारण बरेच लोक म्हणतात आम्ही मदत करू, तर मदत फक्त ॲक्टिंगच असते असं नाही आहे. बॅकस्टेजला इतकी लोक आहेत. सायली फॉर एक्झाम्पल, सायली जी इथे सप्टेंबरमध्ये आली आय थिंक, आणि 4-5 दिवसातच माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला, आणि तिला एक रोल माझ्या डोक्यात होताच एक, मी विचार करत होतो कोणाला द्यायचा, आणि ती आली. ती अशी एकदम चुलबुली आहे, त्यामुळे मला वाटलं नाही ही परफेक्ट आहे, ह्याच्याकरता ती रोलला हे बसेल. आणि मग तिला विचारलं की तू अजून बॅक सपोर्ट करू शकशील का, तर तो आम्हाला हवा होता प्रॉम्प्टर. प्रॉम्प्टर म्हणजे नाटकामध्ये एक महत्त्वाचा रोल असतो तो बॅकस्टेजचा, प्रॉम्प्टिंग. म्हणजे जेव्हा आम्ही परफॉर्म करतो त्यावेळेला बरेचसे डायलॉग आम्हाला लक्षात राहत नाहीत, म्हणजे पाठांतर झालेलं असतं पण एक छोटासा क्यू लागतो, मे बी पहिला शब्द किंवा महत्त्वाचा शब्द बोलणं. ते जे प्रॉम्प्टर असतात ते बॅकस्टेजला बसतात, त्यांचा आवाज ऐकू येत नाही प्रेक्षकांना, पण त्या ॲक्टर्सना ऐकू येतो, आणि ते एखादा महत्त्वाचा शब्द जशी एक चावी दिल्यासारखं एक बोलतात की हां, मग पुढचा डायलॉग पूर्ण आठवतो. मग जर ते फक्त ऑब्झर्व करत असतात हा ॲक्टर अडकला आहे, मग ते क्यू देतात आणि मग पटकन ते पुढे होतं. हां, तुझ्यासाठी बरं आहे, घाबरू नकोस, तुला डायलॉग नाही माझ्यासाठी पण आहे. म्हणजे इतके म्हणजे आपण विचार, म्हणजे आपण नाटकात जे बघतो ना, ती सुरुवातीच्या काही स्टेजेसमध्ये सगळ्यांनाच प्रॉम्प्टिंग लागते. एकदा ते बसला ना जम की मग नंतर फ्लोमध्ये होतं. पण नाटकाचं कसं आहे, एक बाण सुटला तो सुटला एकदा, कारण परत रेकॉर्डिंग होत नाही ना त्याच्यामध्ये. बरोबर. बट दादा तसं बोललं की असं नाही की आपण जॉईन केलं की म्हणजे आपण फक्त ऍक्टिंग करणार, वी कुड बी पार्ट ऑफ एनिथिंग, राईट. वी नीड दॅट लॉट ऑफ सपोर्ट. म्हणजे तुमचं हे इकडे सेटअप बघून मला तर खरंच आय एम टेम्प्टेड. म्हणजे तुम्ही ऍक्टिंगही करू शकता, कारण इथे आमच्याकडे इतके लोक जे आहेत ते ऍक्टिंग करून सुद्धा बाकीचे लोक बाकीचे कामं पण करतात. करायला पाहिजे, करायला पाहिजे. आपल्याला आहे ना एक छान प्रोडक्ट जेवढा छान देऊ शकतो तो प्रेक्षकांना द्यायचा. म्हणजे आपल्याला जेवढं शक्य आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जर काही करता आलं तर द्यावं असं. तेच या फील्डचं आणि तेच एक खासियत असते ना, म्हणजे आणि ते खासियतपेक्षा ती एक चॅलेंज बनतो आपण स्वतःला, की गेल्या वर्षी जे आपण दिलंय त्याचं इंटू 10 तरी नेक्स्ट ह्याला द्यायचं, टार्गेट तरी तेवढं ठेवायचं. म्हणजे आमच्या पण आता फील्डमध्ये तेच आहे की आम्ही आता आमचं सेकंड इयर आहे. फर्स्ट इयरमध्ये आम्ही शॉर्ट फिल्म बनवली, वॉज ओके. पण आता जे बनवते ते मला माहिती आहे की ती सेकंड इयर सारखी फील झाली पाहिजे लोकांना. बरोबर आहे. ते बघताना लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे 2 वर्ष काहीतरी शिकलोय मी, आणि मी ते त्या गोष्टीवरती म्हणजे मी ते आणतो आणि लोकांना पण ते बघायला बरं वाटतं. या फील्डला आम्हाला खरंच, आम्ही तर आता एक्सायटेड आहोत थोडेसे की आम्हाला काय रोल आम्ही तर एक दिवस असेच येऊन जाऊ. कारण आम्ही आता मध्यंतरी जेव्हा दिवाळी इव्हेंट पण झाला आपला, तेव्हा आम्ही ट्राय करत होतो की आम्हाला मध्यंतरी एक अँकरिंगसाठी आलेलं, पण ते ब्रॅम्प्टनला होता, पण त्यांचा इव्हेंटचाच काहीतरी इश्यू झाला लास्ट मोमेंट. ओके. सो त्यांचा अख्खा इव्हेंटच कॅन्सल झाला. पण त्यांनी आम्हाला सगळं सांगितलेलं की लाईक 16th वगैरे यायचं आहे. ओके. तुम्हाला एक म्हणजे 1-1.5 तास अँकरिंग करायची आहे, आमचे परफॉर्मन्सेस आहेत, आम्ही तुम्हाला शो फ्लो वगैरे देऊ सगळा, तुम्ही कराल का? मी याला बोलला, हा बोला ओके, नो प्रॉब्लेम, येस, ऑलवेज स्टेजवर यायला काय. सो आम्ही तयार होतो, पण मग त्यांचं काहीतरी थोडे इश्यूज झाले,
सो ते बोलले की आम्ही तो पोस्टपोन करतोय. आम्ही बोललो आम्ही आला कधीही तुम्ही बोलवा, मराठी इव्हेंट आहे, तुम्ही बोलवत आहात, आम्ही सगळ्यांना पण तेच सांगतो. अटेंड करायलाच मजा आहे. आम्हाला बाकी काही नसलं, आम्ही फक्त येऊ, कारण तिथे लोक मराठी असतात, त्यांच्याशी बोलून त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी जर काय एपिसोड काढू शकतो आम्ही. तो सर्वात मोठा आमचा आता सध्याचा एक असं नाही. म्हणजे हे नाटक करण्यामागचं मुख्य उद्देश एक तो पण आहे की आपल्याला मराठी बोलता येतं आणि एक्सप्रेस करता येतं सगळं मराठीमध्ये. मग इतकं छान वाटतं ना की आपण इंग्लिश कंटेंट सारखं कन्झ्युम करत असतो, वेब सिरीज म्हणा, मूवीज म्हणा, किंवा कॉलेज ऑफिसमध्ये गेलो तर इंग्लिशशिवाय पर्याय नाही आहे, इंग्लिशच बोलतो आपण. पण मग मराठी बोलणार कधी? ओके ठीक आहे, घरी पण आता ज्यांची मुलं मोठी झाली आहेत, जे इकडे जन्मली आहेत, वाढली आहेत ना, ते मोस्टली इंग्लिशच बोलतात. तर मराठी बोलायला काय स्कोप आहे, काय वाव आहे? तर हे नाटक एक माध्यम आहेच. ॲक्च्युली इथे आय डोंट नो तुम्हाला माहिती की नाही, इथे मराठी शाळा पण आहे. हो हो हो, हां, मिसिसागा वगैरे मध्ये आहेत ना. इथे आहे माहिती का? KWC मध्ये. काय म्हणताय? हो येस. कुठे? इथे लॉरेलवूड जी शाळा आहे तिथे ते लोक करतात. ॲक्च्युली ही 2 वर्षापूर्वीच तयार झाली आहे. श्रद्धा थेटे आणि निलेश थेटे यांनी खूप मेहनत करून ती म्हणजे बनवली म्हणजे वॉटरलू बोर्डला कन्व्हिन्स केलं की इथे मराठी शाळेची गरज आहे. आणि त्यामुळे त्यांच्या श्रमानी हे आलं इथे. मीन्स कसं काय असतं? मीन्स एक प्रॉपर बेसिकली शनिवारी एक्झॅक्टली माहिती नाही की 2 किंवा 3 तासाचा एक सेशन असतो. म्हणजे वेगळे छोटे सेशन असतात जे वेगळ्या वर्गाच्या मुलांना मराठी वेगळ्या स्टेजेसमध्ये शिकवतात. तो फॉर्मॅट आता त्यांनाच विचारावा लागेल तुम्हाला. ओके. हां, काय मला US मधलं मी ऐकलेलं मिसिसागामध्ये आहे. मिसिसागामध्ये आहे, अनेक वर्षांपासून आहे. टोरंटो मध्ये आताच एक सुरू झालं. किचनर वॉटरलू मध्ये खूप डिफिकल्ट होतं, कारण मुलं हिंदी शाळेला जायची. मराठी शाळेला कोण जाणार पेक्षा कोण करणार ते डेडिकेटेडली करायला पाहिजे. आणि मराठीचा जर हे होत असेल तर ऑफकोर्स आपला सपोर्ट नेहमीच आहे. 100%. आम्ही म्हणून हे आमचं बोल्या बिंदास. आता मी त्या दादांशी पण बोलणार होतो, तुमचा जर काय कॉन्टॅक्ट असेल आम्हाला द्या. हो जरूर. आणि आम्हाला जर त्या शाळेत जाऊन शूट करायला मिळालं तिथे जिथे काय मजा येईल. म्हणजे ते तर अजून उत्तम असेल, कारण मराठी शाळा आणि त्यांनी जे सुरू केलं ना, जाम भारी आहे गोष्ट. नाही, खूप मोठी गोष्ट आहे मला असं. आणि खूप मेहनतीचं काम आहे ते. एक्झॅक्टली. बेसिकली काय कोणाला पडली नाही काय तरी ते सोडून करतायत ना भाई, त्यांना फुल सॅल्यूट. खरंच. आणि ते सगळं स्वतःच सांभाळून नोकरी, दोघेही नोकरी करतात, मुलं लहान आहेत, ते सगळं मॅनेज करून आता शनिवारी जाऊन तिकडे उपस्थित राहणं एवढंच काम नाहीये. त्याच्या मागचं जे सिलेबस बनवायचं, आजचं काय आहे, अभ्यासक्रम काय, छोटी पोरं आहेत. आणि ते शिकवणं इज नॉट इझी. बिईंग अ टीचर इज. आपण टीचरला किती त्रास दिला आठवत असेल म्हणून मी कधीच नाही. इकडे तू एक टाइम युनिव्हर्सिटी किंवा इथे शिकू शकतोस. मुलं हे झाली, लहान मुलं, बट छोट्या पोरांना ना नाही, टू डिफिकल्ट. नाही खरंच. म्हणजे आता एक ह्या गोष्टीमुळे अजून किती लोकांचं मला असं कनेक्शन झालं, ते खूप भारी वाटलं ऍक्च्युअली मध्ये. आणि तुमच्याशी पण बोलून आम्हाला भारी वाटलं. म्हणजे खूप वेगळे इन्साइट्स दिला आहात तुम्ही, जस्ट युअर फील्ड. म्हणजे आता हे नाटकाचंच म्हटलं तर आपण एक इंग्लिशमध्ये म्हण आहे ना, स्टँडिंग ऑन द शोल्डर ऑफ जायंट्स. तर आमच्या आधी लोकांनी तो पाया बनवून ठेवला होता, त्यामुळे वी कॅन टेक इट फ्रॉम देअर. आणि ते खूप गरजेचं आहे. आपण म्हणजे तुम्ही आता हे कुठल्याही स्टेजला असेल, तुम्ही जे काम करताय ना, ते छोटं असेल मोठं असेल, पण जे पुढची जनरेशन म्हणा किंवा तुमचाच एक सुधारलेली आवृत्ती पुढच्या वर्षीची, तुम्ही या वर्षीच्या कामावर तुम्ही उभे राहणार आहे.
सो यू हॅव टू डू स्लो स्टडी पण छान ते compound करत राहा होणार. तुम्ही. हा 100% कंपाऊंड होत राहतं. राईट. आणि तेच खूप भारी वाटलं. आपल्याला पण तेच करायचं आहे आणि आम्ही पण जी कम्युनिटी बिल्ड करायचा प्रयत्न करतोय आपल्या कॉन्टेंट क्रिएटर्सची, आता या पुढेही तुम्ही हेच ऐकत राहणार आहात. आणि नॉर्मल आपल्या मराठी लोकांचा पण मीटअप आहे. आणि ते मीटअप मी बोलत राहणार. आम्ही ट्राय करतोय की आम्ही ते मीटअप जानेवारीमध्येच प्लॅन करू, कारण जानेवारीमध्ये मोस्टली परत सगळे आलेले असणार, कारण आता सगळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये युजली फ्लाय करतात कारण लग्न कार्य असतं घरी. सो युजली सगळे इंडियामध्ये असतात. सो आम्ही जानेवारी 1st 2nd वीक मॅक्स. आम्हाला खूप लोकांनी हेल्प म्हणून कॉल केले की तुम्हाला जर काही मदत लागत असेल तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. त्यात चैतन्य दादा आहे. तुमच्याकडे पण काय आयडियाज असतील की आपण कशा, जर तुम्ही काय कोणाकोणाला एक्सपिरियन्स पण असणार राईट मीटअप ऑर्गनाईज करायचं. सो जर तुम्ही आपले जे ग्रुप्स आहेत, मी सगळ्या ॲडमिन्सना एवढंच सांगेन की प्लीज जर तुमच्या एंडनी जर काय हेल्प होऊ शकते आम्हाला नक्की कळवा. तुम्ही कोलॅब करून आपण एक ॲज अ वन ग्रुप हे करूया, नॉट जस्ट आम्ही जस्ट एक सोर्स आहोत. आम्हाला काही आमचं पुढे हे नाही करायचं आहे, आपण सगळ्यांनी एकत्र येऊनच करणार आहोत ॲट द एंड ऑफ द डे. पण हे आम्हाला सुरू करायचं आहे. सो नंतर मे बी समर मध्ये आपण आउटडोर मीटअप्स ठेवू, तिथे तर आपले आपण खूप मजा, खूप लोक येतील, मज्जा करू, डिफरंट सिटीज मध्ये ठेवू, आपण ट्रॅव्हल करू भाई. येस. आणि समर मध्ये कसे युजली जे आपले इंडियन इंटरनॅशनल मराठी इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत त्यांचे कॉन्व्होकेशन्स असतात, तो त्यांचे आई वडील आलेले असतात, त्यांना कॅनडा बघायचं असतं. सो त्या कॅनडामध्ये हा आपला एक छोटासा ग्रुप, आपले एक छोटेसे मीटअप, आपला एक हा छोटासा सगळा एक पूर्ण माहोल जर करून त्यांना पण छोट्या एंटरटेनमेंट एक सोर्स आपण करून मीटअप्स आम्ही आता प्लॅन तर सगळं सुरू करणार आहोत. सो त्याआधी ही सुरुवात आमची जानेवारीपासून आहे. सो त्याला सपोर्ट कराल हीच आता आम्ही एक तुमच्याकडे एक्सपेक्ट करतो. आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, काय करा भाई, लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब. जेवढी बटन आहेत ना सगळी दाबून टाका. सबस्क्राईब नाही करत अरे व्ह्यूज येत आहेत बट सबस्क्राईब, इंस्टाग्रामला पण रीलला व्ह्यूज येतात भाई, बट फॉलो नाही करत कोण. असं नाही, फॉलो करा बाबा, फॉलो करणार तेव्हा आम्हाला कळणार. आणि ते फ्री आहे भाई, फॉलो फॉलो आणि सबस्क्राईब दोन्ही फ्री आहे. काही तुम्हाला पैसे नाही द्यायचे ना, काय क्लिक केल्यामुळे तुमचे काय पैसे कट होणार. सो प्लीज करा, शेअर करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना सांगा. आणि तुमच्याकडे जर तुम्हाला जर कोणी इथे हवं असेल स्पेसिफिकली त्याची नावं कॉमेंटमध्ये टाका, आम्ही त्यांना नक्की अप्रोच करू. आणि तुम्हाला स्वतःला यायचं तर कमेंट मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आपल्या फॉर्मची, तर फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू नक्की. सो येस, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही पण एक्सायटेड असाल की यावर्षी दादा काय नाटक आणि त्यांची पूर्ण टीम आपल्यासाठी काय प्रेझेंट करणार आहे. ते मे मध्ये तुम्हाला सगळ्यांना KWC मध्ये यायचं आहे बघायला, कारण दादाचे पण आणि आम्ही तर ते पार्ट असणार. आणि दादाचे आम्ही कॉन्टॅक्ट देतो लिंक्डइन मध्ये, लिंक्डइनचे वगैरे, जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल. आणि त्यांची जी फील्ड आहे NDT, तुम्ही असाल फील्डमध्ये प्लीज कॉन्टॅक्ट, कारण खूप मदत होईल तुम्हाला. दादाला खूप भारी एक्सपिरियन्स आहे. सो हेच आमचा मेन चॅनलचा गोल होता आणि आम्ही तो आताही पूर्ण केला आणि आम्हाला खूप बरं वाटतंय. आणि हे सगळ्यांचं तुमचं चॅनल आहे, आम्ही फक्त एक सोर्स परत आहोत, त्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.